सावित्री, खंडोजी नेवसे व लक्ष्मीबाई यांची कन्या. मी 9 वर्षाची असताना त्यामध्ये माझे विवाह ज्योतिबांशी झाले. तेव्हापासून माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले झाले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते. तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून प्रेम केले. चक्क मला देवी म्हणून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तसं तुम्ही माझ्या विचारांचे सोयीनुसार कौतुकी करतात. पण खरं तुकायचे की तुम्हाला गुढी करतात. याचं कारण मी आज तुमच्या समोर बोलते. होय, सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कोरडीचे दांडा होताच काय, कोरडीचे दांडा होताच काढवा सगळे विचार चक्कर टाकून गेले. ज्यामध्ये वारसे सांगतात त्याच बायमा झाल्या. असे कुठे मला कुठे पुढचे दिसणार होते. एका वेगळ्या जगासाठी शिवशाप दगडाबरोबर शेणही सजले होते. एका वेगळ्या जगासाठी शिवशाप दगडाबरोबर शेणही सजले होते. तुमच्या शब्द सांगायचे का रात्रंदिवस सजले होते. म्हणूनच मी तुमच्या समोर संतापात बोलते. होय, सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्ही तर गर्भाच्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबतात. हल्ली मात्र आम्ही विसरून गेलो होतो आम्ही कोणकोणती वेळ पचवली आहे. म्हणूनच तुमच्या बहिरेकांनी गराडे घालते. होय, सावित्री ज्योतिबा फुले बोलते. जेव्हा माझे आणि माझ्या धनींचे विवाह झाले तेव्हा मी ज्यांना धनी म्हणजेच माझी शेठची त्यांनी या घरदाराला आजार दिला आणि शेवटी शेठची सावित्री म्हणजे शिकी आणि भारताची पहिली शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोकांना आवडत ठेवायचे. मग तो दिवस उगवला जेव्हा माझ्या शेठजीने आणि मी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या काळी शिक्षक मिळत नव्हते म्हणून मी शिक्षिका झाले आणि टाकला पहिला बोल पुढे. मग एक माणसाकडे म्हणतोस कसा ए बाई मागं फिरायचं नाही तर तू तुझ्या आवडून होशील. तिचा लाता लागला त्याच्या थोबट तेव्हापासून माझी सगळ्यांवर बसली. बाईच्या जाती इतकं कणखर